नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र. मी चेतन रावराने तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो माझ्या पहिल्या यूट्यूबवरील ट्रॅव्हल व्लॉगमध्ये. फिरायला खूप आवडतं, त्यामुळे मित्रांसोबत फिरत असतो. आतापर्यंत महाराजांचे अनेक गडकिल्ले फिरलो आहे, अनेक गोष्टी फिरलो आहे. सध्या देशात महाकुंभमेळ्याची जोरदार चर्चा आहे, कारण 144 वर्षांनी असा हा महाकुंभमेळा आला आहे. तर विचार केला आपण पण प्रयागराज उत्तर प्रदेश जिथे महाकुंभमेळा भरला आहे तिथे जाऊन यावं. पण माझ्याकडे तिकीट वगैरे काही नव्हती, सगळं अचानक ठरलेलं. मी आणि माझा मित्र जनरल तिकीट काढली आणि निघालो महाकुंभमेळ्याला. मुंबईमध्ये ऐकून होतो की भरपूर गर्दी आहे आणि त्याचं दर्शन आम्हाला ट्रेनमध्ये घडलं. तुम्हाला ट्रेनमधील गर्दीची काही दृश्य दाखवतो. अरे इधर कहाँ करोगे यार? अशाच गर्दीचा सामना करत करत ट्रेनमधून संध्याकाळी सूर्यास्त बघत बघत पुढचे 24 ते 26 तास आम्ही ट्रेनने प्रवास केला आणि प्रयागराज चौकी या रेल्वे स्टेशनवर आम्ही उतरलो. उतरल्यावर सुद्धा आमचं गर्दीने स्वागत केलं. स्टेशनवर उतरल्यावर आम्ही गुगल मॅप चेक केला, तेव्हा कळलं की सगळीकडे ट्रॅफिक आहे. म्हणून आम्ही पायी चालत जाण्याचा विचार केला आणि पुढचा 1 तास चालत चालत आम्ही गंगा नदीच्या किनाऱ्यावर पोहोचलो. सरकारने इथे राहायची व्यवस्था केली आहे सगळी. वॉशरूमची सुद्धा व्यवस्था आहे इथे. पूर्ण 4 व्हीलर गाड्या पण इकडे येत आहेत. गंगा नदीच्या किनारी जाऊन आम्हाला समजलं की त्रिवेणी संगम म्हणजे महाकुंभमेळा जो भरला आहे तो नदीच्या पलीकडे आहे आणि आम्ही नदीच्या अलीकडे होतो. आता आम्हाला नदीच्या पलीकडे जायचं होतं. डोक्यावर भरपूर ऊन होतं आणि भरपूर अंतर चालायचं होतं. त्यामुळे मी आणि माझ्या मित्राने निर्णय घेतला की स्थानिक बाईकवाले आहेत तिथे, त्यांच्या मदतीने जाऊया. 2 किलोमीटर सोडायला त्या बाईकवाल्याने आमच्याकडून प्रत्येकी 200 रुपये घेतले. ये पुल का कितना नंबर है? 30 नंबर है. 30 नंबर. 29 से उस पार जाना है. 30 नंबर खाली जाने के लिए ना? हाँ, इस पार आने के लिए 29 नंबर वो उधर बाइक जा रही ना. हाँ, 29 नंबर से वापसी है. जायला 30 आणि यायला 29 ना? चौकी स्टेशन उतरे हैं का? हाँ, नहीं चौकी प्रयागराज चौकी. हाँ, हाँ. अभी हमको फिर से जाना है तो अभी 29 नंबर पुल से. ओके. और यहाँ से प्रयागराज जंक्शन जाना रहेगा तो प्रयागराज जंक्शन जाना है तो आपको इलाहाबाद जाना पड़ेगा. आणि आम्हाला त्या पॉईंटवर नेऊन सोडलं जिथून तुम्हाला पुढे चालत प्रवास करावा लागतो. इथून आलो आम्ही आणि आज समोर जायचं आहे. मुंबईत ऐकत होतो की महाकुंभमेळ्याला प्रचंड गर्दी आहे, पाय ठेवायलाही जागा नाही आहे. पण जेव्हा आम्ही गेलो तेव्हा आम्हाला असं काही एवढं गर्दी वगैरे दिसली नाही. पुढील अर्धा तास आम्ही चालत चालत त्रिवेणी संगमावर पोहोचलो. आता आपल्या हिंदूंमध्ये असं म्हटलं जातं की गंगा नदीमध्ये आंघोळ केली तर तुमची सगळी पापं धुतली जातात.
आता हे किती खरं मानायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण मी नाही मानत. गंगा नदीमध्ये आंघोळ केल्यावर जर पापं धुतली जात असतील तर सगळ्यांनीच पापं केली असती आणि मग पापं धुवायला सगळे गंगा नदीमध्ये आले असते आंघोळ करायला. ज्या गंगा नदीमध्ये आंघोळ केल्यावर पापं धुतली जातात ती गंगा नदी स्वतः मागील अनेक वर्षांपासून दूषित आहे. हे मी नाही, सरकारी आकडे सांगतायत. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा का गेला मग आंघोळ करायला. त्याचं कारण की 144 वर्षांनंतर महाकुंभमेळा हा भरला आहे. त्यामुळे या महाकुंभमेळ्याचा मला एक छोटूसा भाग व्हायचं होतं, म्हणून मी इथे आलेलो आणि सर्वांप्रमाणे मी सुद्धा थोडीशी आंघोळ केली. आंघोळ झाल्यावर आम्ही छान छान फोटो काढले आहेत, ते सोशल मीडियावर तुम्ही माझ्या बघू शकता. मुंबईवरून येताना आमचं असं ठरलेलं की आंघोळ झाल्यावर आजूबाजूची ठिकाणं फिरायची, पण नंतर प्लॅनमध्ये चेंज झाला आणि मग आमचं ठरलं की आंघोळ झाल्यावर डायरेक्ट प्रभू श्रीराम यांच्या दर्शनाला जायचं अयोध्येला. म्हणून आम्ही डायरेक्ट स्टेशनला निघालो रेल्वे पकडायला. कहाँ तक छोड़ोगे आप? चुंकी। वो क्या है मतलब? चौक के उधर ब्रिज है, ब्रिज। अच्छा, नागपुर हाईवे। नागपुर हाईवे। वहाँ से क्या शेयरिंग मिलेगा? बस भी मिलता है, ट्रेन का टिकट भी मिलता है। रिक्षा का कितना है शेअर? बाईकवाल्याने आम्हाला एका ठराविक चौकापर्यंत सोडलं. तिथून पुढे आम्ही 30 रुपये शेअरिंग करून रिक्षाने स्टेशनला पोहोचलो. प्रयागराज जंक्शनची गर्दी बघा, लोक आता येत आहेत महाकुंभमेळ्याला. इकडचे स्थानिक बोलतात दिवस रात्र हेच चालू असतं, 24 तास नुसतं. आणि इथे एक छोटासा प्रॉब्लेम झाला. माझ्यासोबत आलेल्या मित्राची अचानक तब्येत बिघडल्यामुळे आम्ही प्रयागराजमध्येच रात्री रूम घेऊन राहायचा विचार केला आणि उद्या सकाळी अयोध्येला जाण्याचं ठरवलं. ही रूम होती आमची. काल रात्री आम्ही इथे राहिलेलो. हे बेड आहे आणि हा बाथरूम आहे. छोटीशी होती. एवढी छोट्याशा रूमचे 5,000 सांगितलेले, कारण सीझन आहे ना म्हणून. प्रयागराज जंक्शनवर आहे आपण आणि गर्दी बघू नका तुम्ही किती आहे. दोन अयोध्या, दोन अयोध्या, दोन अयोध्या. हाँ हाँ हाँ. टाइमिंग और कौन से प्लेटफॉर्म पे आएगी? 9 नंबर. हाँ? और कभी आएगी, मतलब टाइम भी कितना रुपये और चाहिए? 70 रुपये है अभी. हाँ, और है। गाड़ी का भी सर चेन नाही, 100 आहे. हाँ, 2 अयोध्या. किती तिकीट आहे एकाची? एकाची तिकीट किती आहे? 70 रुपये. अच्छा गावात. हां थांब. ठीक आहे, थँक्यू. तुझा आहे, तुझ्याकडे
प्रयागराज जंक्शनवर आहे आम्ही आणि अयोध्येला चाललो आहे. गर्दी बघा. आता एवढी गर्दी आहे म्हणजे भांडणं तर होणारच. अरे यार छोड़ो इन लोगों को। हाँ खाली पीने की बातों कर रहे हो, हमें का थोड़ा ध्यान रखो। ध्यान रखो आदमी के 4 जनों को 4 जन 2 जन का कुछ नहीं है, समझ रहे हो नहीं? हाँ करना और पढ़ना। देखो किस तरीके से बैठूंगा, आदमी देखा काम नहीं आनी चाहिए। नहीं देखो आदमी सब बाहर से चल रहा है, इस तरीके से ही बैठता है कोई भी। कोई ले गया, तुमने टिकट लिया, टिकट हमने भी लिया। ह्यांच्या भांडणात आमची ट्रेन कधी सुरू झाली हेच समजलं नाही. सकाळी 10 वाजता सुटलेली ट्रेन संध्याकाळी 5-6च्या आसपास अयोध्येला आली. पण पुन्हा आमच्यासोबत तेच घडलं. आम्हाला उतरायचं अयोध्या जंक्शनला होतं, पण ट्रेन आमची थांबली अयोध्या क्वांटला. आता आम्हाला अयोध्या क्वांटवरून राम मंदिराकडे जायचं होतं. अयोध्या केंट हे कोणतं अयोध्या मंदिर ना बस. अरे मंदिर. स्टेशनला उतरल्यावर आम्ही 30 रुपये शेअरिंग रिक्षाने निघालो. एका ठराविक चौकानंतर त्या रिक्षावाल्याने आम्हाला सोडलं. इथून पुढे आम्हाला पायी प्रवास करायचा होता. प्रभू श्रीराम म्हटलं म्हणजे हनुमान आले, आणि हनुमान आले म्हणजे वानर सेनासुद्धा आली. पायी चालत असताना आम्हाला अनेक माकडं मिळाली, पण ते आम्हाला बघून घाबरत होते. माकडं बघा किती. असं म्हणतात, जर तुम्हाला प्रभू श्रीराम यांचं दर्शन घ्यायला जायचं असेल तर डायरेक्ट नाही जायचं. पहिलं तुम्ही शरयू नदीमध्ये आंघोळ करायची, मग हनुमानगढी येथे जाऊन हनुमानचं दर्शन घ्यायचं, आणि मग प्रभू श्रीराम यांचं दर्शन घेण्यासाठी अयोध्या मंदिरात जायचं. म्हणून आम्ही पहिलं शरयू नदीमध्ये गेलो आंघोळ करायला. आता आपण आहोत अयोध्येमध्ये शरयू नदीच्या घाटावर. जेव्हा बाबरी मस्जिद आणि आपलं राम मंदिर याच्यामध्ये जेव्हा मोठी दंगल झालेली, तेव्हा UPमध्ये मुलायम सिंग यादव यांचं सरकार होतं. असं म्हटलं जातं की या नदीवर हिंदूंची प्रेतं तरंगत होती. एवढ्या बॉड्या या नदीवर होत्या. खूप महत्त्व आहे या नदीला. मोठ्या प्रमाणात हिंदूंची प्रेतं या नदीवर तरंगत होती. मोठ्या प्रमाणामध्ये हत्या झालेली. असं म्हणतात, तुम्ही जर अयोध्येत श्रीराम
यांच्या दर्शनाला आलात तर पहिलं या नदीमध्ये आंघोळ करायची, मग हनुमानगडी येथे हनुमानजीचं दर्शन घ्यायचं आणि मग प्रभू श्रीराम यांच्या दर्शनाला जायचं. आता आम्ही आंघोळ केली. आता इथून पुढे आम्ही हनुमानगडीला जातो आहे आणि तिथून पुढे मग प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला. सरयू घाट आहे. संध्याकाळी 7-7:30ला आरती होते नेहमी. सध्या आता आमच्याकडे वेळ नाही, आम्ही आता जातो हनुमानगडी आणि मग प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला. हनुमानगडी म्हणजे काय तर राम, लक्ष्मण, हनुमान हे सगळे जेव्हा रावणाविरुद्ध युद्धामध्ये जिंकले आणि ते जेव्हा परत अयोध्येला आले, तेव्हा अयोध्येला आल्यावर इथेच हनुमान यांनी आराम केला, म्हणून याला हनुमानगडी किंवा हनुमान. ही आहे हनुमानगडची एक्झिट आणि आता आम्ही चाललो आहे प्रभू श्रीराम यांच्या दर्शनाला. किती बढिया से दर्शन हो गया यार.
समोर हनुमान गडी मंदिर तिकडून बाहेर पडलो आणि आता आम्ही चाललो प्रभू श्रीराम यांच्या अयोध्या मंदिर दर्शनाला. गुगल मॅपच्या सहाय्यानेच आम्ही सगळा प्रवास करतो आहे. राम जन्मभूमी या साईडला आहे. समोर जो तुम्हाला दिसतोय ते प्रभू श्रीराम यांचे वडील दशरथ यांचा महल. आता मी प्रभू श्रीराम यांच्या मंदिराच्या इथे आहे. पण इथे असंच कोणी येऊन दर्शन नाही घेऊ शकत. तुम्हाला पास बनवावा लागतो 15 दिवस अगोदर. आम्हाला अडवलं आहे. तुम्हाला समोर दिसतं आहे तिकडे पासवाल्यांची लाईन आहे. पास पाहिजे असेल तर 15 दिवस अगोदर तुम्हाला तो बुक करावा लागतो ऑनलाईन. आता आम्ही चाललो आहे मेन गेटमधून. बघूया. हमारी यात्री में रात रुकी रहती है. हम इतना बेचारे परेशान हो रहे सब वाले कि क्या बताएं. यहाँ देखो एसपी ISI की DIG सब बंधवान हुआ. कोई घर से नहीं जाएगा. कैमरा लगा दिए वो कैमरा. अभी बिरला हाउस से होता है ना. बिरला हाउस से सामने. हाँ बिरला हाउस का हम मान नहीं लगे. जनता इतनी परेशान हो रही है. तो कहाँ जाने का अभी सर? क्या उधर से भी जाती है. यहाँ पे राइट से जाओ उधर से पीछे गली से जाओ. वो लोग जो जा रहे हो. हाँ उधर से चले जाओ. बिरला हाउस जबकि अगर तुम्हारे पास होता ना चल तो वहीं से चल बिरला हाउस ना. बिरला हाउस. चल चल चल. एक नंबर. बहुत मजा आया. प्रभू श्रीराम यांचं दर्शन घेण्यासाठी आलेल्या हजारो भक्तांमध्ये एवढ्या मोठ्या गर्दीत जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा लागतात तेव्हा एक मराठी म्हणून खूप भारी वाटतं. जय शिवाजी. जय जय सो. चप्पल देखिए. एक इंच की चप्पल नहीं है. चल चल. कॅमेरा घेऊन जाऊ शकते का? विचार त्याला पहिले. बघूया. हातात घेऊन मोबाईल घेऊन जाऊ शकतो मग चालेल. कॅमेरा पण तिकडनं ठेव. इकडे नको ठेव. चपला इपला जमा करायचं सगळं इकडे हे आहे. सब सामान जाएगा. सब सामान अंदर जाएगा. खाली चप्पल इधर रखने का है. एक है. हाँ भैया. एक है क्या? एक के लिए खाली लाई दीजिए. हाय. हाँ ठीक है सर. चपला रहेगा काउंटर. बोला था ना जिधर वो नहीं रहेगा ना. आणि आता चपला ठेवल्या आणि आता प्रभू श्रीराम यांच्या दर्शनाला चाललो आहे. फक्त चपला ठेवू शकता तुम्ही. बाकी सगळं तुम्ही घेऊन आतमध्ये जाऊ शकता. गर्दी भरपूर आहे.
आता इकडे लेडीज अलग आणि जेंट्स अलग आहेत. चला 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 चला. कन्स्ट्रक्शन काम चालू आहे. भव्य मंदिर बनत आहे वाटतं.
रामाचं दर्शन घेऊन बाहेर आलो आणि आता चाललो रेल्वे स्टेशनला. अयोध्या जंक्शनला रात्री 11ची ट्रेन पकडली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता वाराणसी जंक्शनला आम्ही उतरलो. वाराणसी जंक्शनला उतरल्यावर आम्हाला लोकांकडून कळालं की कुंभमेळा निमित्त भरपूर भाविक ट्रेन पकडून वाराणसीला आले आहेत. वाराणसी येथे श्री काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यायला जवळजवळ 8 ते 9 तास लागत आहेत. एवढा वेळ आमच्याकडे नसल्यामुळे आम्ही हा प्लॅन रद्द केला आणि मुंबईकडे जायला निघालो. पुढचा प्लॅन आम्ही कॅन्सल करतोय कारण 7-8 तास गर्दी आहे काशी विश्वनाथला, कारण सीझन आहे, महाकुंभमेळा आणि सगळं भरला आहे म्हणून. तिथून आता आम्ही परत मुंबईला जातोय. सर्वप्रथम शेवटपर्यंत माझा हा व्लॉग बघणाऱ्यांना मनपूर्वक धन्यवाद. हा माझा पहिलाच यूट्यूबवरील व्लॉग आहे, त्यामुळे मला नक्की कमेंट करा की माझा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, आवडला की नाही आवडला. मी तुमचे कमेंट नक्की वाचेन. आणि ज्यांना फिरायला आवडतं, ज्यांना ट्रॅव्हल व्लॉग बघायला आवडतात, त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथून पुढे मी अनेक ठिकाणं फिरणार आहे. त्याची संपूर्ण माहिती माझ्या यूट्यूब चॅनलवरून तुम्हाला मिळत जाईल. पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. आता भेटू आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.